श्री साई गोरेगाव वर्सेस मेवाड 11. श्री साई गोरेगाव संघाकडून सलामीचा गोलंदाज गणेश भोसले, सलामीला आलेला फलंदाज मेवाड 11 संघाकडून सचिन प्रजापती. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने मारला, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण राहुल पांचाळ याच्याकडून. गणेशने सुंदर चेंज ऑफ पेस सुरेख टाकलेला चेंडू, चेंडू गेलाय निर्धाव. जबरदस्त अशी गोलंदाजी गणेश भोसले याच्याकडून. 3 चेंडू हाताळले, 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली. काय गोलंदाजी पाहायला मिळाली या या गोलंदाजाकडून. जबरदस्त अशी गोलंदाजी. नक्कीच एकनाथ उजव्याचा गोलंदाज, पण हा चेंडू भिरकावलाय. चेंडू चेंडू चाललाय सीमा रेषेवर. षटकार षटकार षटकार. काय चेंडू मारलाय लॉंगअपच्या दिशेने. हा भिरकावलेला फटका आयनच्या बॅट मधून आलाय. षटकार. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा तडाखा. चेंडू चाललाय सीमा रेषेवर. षटकार षटकार षटकार. 6 धावा. अरे देख 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 वो फटका देख, जिसने मारा है ना उसका नाम है आयान शेख. 1 नंबर. खरोखरच खूप छान अशी फटका जी आपण पाहतोय. 2 चेंडू 2 षटकार. सामन्यामध्ये रंगत मात्र येणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय आयन शेख. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय, पण बाबा चेंडू कुठे चाललाय. चेंडू चाललाय सीमा रेषेवर. षटकार षटकार षटकार. हॅट्रिक षटकार. एकनाथ काय म्हणतो, काय फलंदाजी झाली यांची. नक्कीच 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 चांगली फलंदाजी. त्या फलंदाजीच्या मागे ना त्याची आहे ती मेहनत. सकाळी उठतो 6 वाजता, 5-5:30 वाजता उठतो, ग्राउंड वरती जातो, संध्याकाळी पण प्रॅक्टिस. मित्रांनो ही कडी मेहनत आहे आयान याची. जबरदस्त अशी फलंदाजी. 3 षटकार ठोकले. नक्कीच आयनला आम्ही चिपळूण मध्ये सुद्धा पाहिलंय. चिपळूण मध्ये सुद्धा त्याने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढी सुंदर फलंदाजी केली होती. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय. मूर्तिलहान कीर्तिमान असा हा आयान. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय एक गोरेगावचा वंडर बॉय सचिन. हा प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय, कारण या सामन्यामध्ये रंगत मात्र नक्कीच वाढवली. आयानने 3 सिक्सर लगावलेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज सामना करतोय सचिन. यष्टीच्या मागे एक्सटेन्शन करतोय 18 नंबरची जर्सी घालून, तो म्हणजे मयूर. पण पुढचा चेंडू डावकऱ्याचा तेज मारा. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा हा चेंडू. हा चालू असलेला सामना हा प्रेक्षणीय सामना. हा प्रेक्षणीय सामना बघण्यासाठी इथे जवळजवळ 1,500 ते 2,000 प्रेक्षक ह्या मैदानामध्ये आहेत. मीनाताई ठाकरे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू चाललाय सीमा रेषेवर. षटकार षटकार. पहिल्या षटकामध्ये हा 4था षटकार येतोय. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतोय या सामन्यामध्ये सचिन आणि आयन यांच्याकडून. सचिन यांच्या बॅटमधून पहिला षटकार, तर 3 षटकार लगावले आयन यांनी. आतापर्यंत सामना केलाय. चेंडू किती झालेत? पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू चाललाय उंच 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 आणि सीमा रेषेवर. षटकार षटकार षटकार. 6 धावा. प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय, कारण आता ह्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर यांच्या बॅटमधून 3 आणि सचिनच्या बॅटमधून 2 आणि परत एकदा सुंदर षटकार. तिसरा हॅट्रिक षटकार. कारण ह्या
एक्झिबिशन मॅच मध्ये आपण पाहिलं इयानने मारले पहिल्या षटकामध्ये 3 षटकार, दुसऱ्या षटकामध्ये सचिनने मारले 3 षटकार, हॅट्रिक मात्र झाले. आणि या दोन्ही फलंदाजांसाठी मी सुनील घाडगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जमा करतो. एकनाथ कदम यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक दोन्ही फलंदाजांना, कारण एका षटकामध्ये 3 षटकार मारलेत. 200 घे. ₹200 पारितोषिक या दोन्ही फलंदाजांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक, कारण 3 लगातार षटकार असे मारलेले आहेत. आणि समालोचक सुनील घाडगे यांच्याकडून सचिनसाठी आणि आयांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. 6 बॉलला 6 मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक. 6ला 6 मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक दोन्ही फलंदाजांसाठी आहे. प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये रंगत मात्र वाढले, धावसंख्या मात्र झाली आहे. पुन्हा एकदा डावकऱ्याचा मारा आणि हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलाय. चेंडू चाललाय, षटकार षटकार षटकार, 6 धावा. काय फलंदाजी करतोय सचिन. 4 चेंडू चेर, अजून जर 2 मारले तर 501 रुपये, अजून 2 मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक सुनील घाडगे यांच्याकडून. चारला 4 षटकार मारलेत सचिनने. 6ला 6 मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा हा चेंडू, हा मात्र सिंगल धावायसाठी चेंडू चाललाय. 501 रुपयाचं पारितोषिक सचिनने गमावलंय, पण आयनसाठी ते पारितोषिक लागू राहील, कारण त्याने सुद्धा 3 लगातार षटकार मारलेत. धावसंख्या मात्र झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 45 विदाउट लॉस 45, 45 धावा. 45 धावा झाल्यात. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो एक अनुभवी गोलंदाज सचिन, वैयक्तिक 26 धावांवरती आणि आयान वैयक्तिक 19 धावांवरती. आता गोलंदाजी मध्ये बदल होतोय. पुढचा गोलंदाज येतोय वेदांत शिंदे. हा सुद्धा एक नावालेला गोलंदाज आहे. वेदांत शिंदे उजव्या हाताचा गोलंदाज, सामना करतोय सचिन. वेदांतचा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू, पण डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र जाते. मयरकडून हा चेंडू सुटतोय आणि एक धाव अतिरिक्त मिळते. धाव संख्या होते 46, बिनवाद 46 धावा. मयूरने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू मात्र त्याच्याने अडवता नाही डिक्लेअर झोन मध्ये. वेदा त्यांचा स्क्वेअर मारा, वाईट बॉलचा इशारा बंच. एक धाव मात्र वाढते. धाव संख्या मात्र होते बिनवाद 47. सचिन एक नावाजलेला फलंदाजी करतोय मैदानामध्ये आणि नॉन स्ट्राईकला आयान. गोलंदाजी करण्यासाठी वेदांत शिंदे. मध्यम गतीचा तेज मारा मंत्री पार्क एंड कडून. मंत्री पार्क एंड कडून गोलंदाजी करतोय तो वेदांत. आपण पाहताय दिंडोशी प्रीमियर लीग. पुन्हा एकदा हा चेंडू, सुंदर असा चेंडू, ग्लान्स केला. एक धाव घेण्याचा प्रयत्न, पण अशा गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू फेक मात्र व्यवस्थित झाली नाही, धाव मात्र मिळत नाही. निर्धाव चेंडू येतोय. या निर्धाव चेंडू नंतर धाव संख्या मात्र स्थिर बिनवाद 47. 47 धावा झाल्यात. एकही फलंदाज तंबूमध्ये परतला नाही. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत वैयक्तिक 4 षटकार सचिनने लगावलेत आणि 3 षटकार आयान. हा चेंडू आता मात्र सरळ रेषेमध्ये तुडुक 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 चेंडू चाललाय सीमा रेषेबार. षटकार षटकार षटकार. कारण हा प्रेक्षणीय सामना आहे. सचिनच्या बॅट मधून आतापर्यंत निघाले ते म्हणजे 5 षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा सुद्धा, हा मात्र तटवलाय. पंचांचा निर्णय 2 धावा. सुंदर फटका होता,
पण ह्या 2 धावा मिळतात. या 2 धावानंतर धाव संख्या मात्र वाढते. धाव संख्या झाली धाव संख्या झाली 55. तिसरा षटक प्रगतीवरती आहे. धाव संख्या मात्र झाली 55. पुन्हा एकदा वेदांत उजव्या हाताने मध्यम गतीचा मारा मंत्री पार कडून. हा चेंडू सुंदर चेंडू पण जातोय. धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडू नंतर धाव संख्या स्थिर. धाव संख्या 55. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे वेदांत शिंदे. हा चेंडू पुन्हा आता उजव्या शेच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. वाईड बॉलचा इशारा. त्याचबरोबर एक अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्या होते बिनवाद 58. 58 धावा झाल्या. तिसरं षटक प्रगतीवरती आहे. 58 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू पण झेल मात्र सुटतोय. धाव मात्र घेत नाही आयन. याचबरोबर हे षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र झाली बिनबाद 58. बिनबाद 58 धावा झाल्यात. सत्तावन्न झाल्यात. माफ करा 57 धावा झाल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिल्या संघाचं 4था षटक घेऊन येतोय गोलंदाज. कल्पेश यादव. हा चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू निघतोय. कल्पेश यादव पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. कल्पेश जाधव यांनी पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पुन्हा एकदा कल्पेश जाधव उजव्या हाताने मध्यमगतीचा मारा. हा चेंडू आयांसाठी आणि हा चेंडू चाललाय पंच 1 धावेसाठी. 1 धाव मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. 5 षटकार त्याने खेळले. ते वैयक्तिक सचिन खेळतोय 27 धावांवरती आणि आता पुन्हा एकदा सज्ज होतोय. सचिन सामना करतोय. मध्यम गतीचा मारा मंत्री कडून गोलंदाजी होते. सचिन 35 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक 35 धावांवरती. त्या 35 धावांमध्ये 5 षटकार म्हणजे 30 धावा त्याने षटकाराने मिळवल्यात आणि पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे सचिन. उजव्या हाताचा तेज मारा जाधव यांच्याकडून. हा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय लांब 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 पण जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सचिन यांचा खेळ संपतोय. तंबू मध्ये परततोय सचिन. वैयक्तिक 35 धावांवरती सुंदर असा झेल पकडला लॉंग ऑफला आणि त्यांची जागा घेण्यासाठी झालाय तो म्हणजे आमच्या गोरेगाव मंत्री पार्कचा वंडर बॉय इम्रान मंसूरी. स्ट्राईक वरती आला इम्रान मंसूरी. पहा पण जेवढं तो बोलतो तो बॅटने करून दाखवतो का. आणि पहिला चेंडू निर्धाव आला इमूसाठी. इम्रान मंसूरसाठी पहिला चेंडू निर्धाव आलाय कारण बोलण्यामध्ये तो खरोखरच चतुर आहे, हुशार आहे. खरोखरच तेवढा क्रिकेटचा अनुभव आहे. तोच इम्रान मंसूरी स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा मंत्री पार्क एंड कडून मध्यम गतीचा तेज मारा आपण पाहतोय जाधव यांचा. हा चेंडू पण इम्मुने काय मारलाय. लयलाम षटकार 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 6 धावा. आणि या षटकाराने गणपतजी कासार साहेब यांचं या ठिकाणी सरचे हार्दिक 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 स्वागत स्वागत स्वागत. गणपतजी कासार साहेब आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. खरंच मनापासून हार्दिक धन्यवाद देतो. आणि या षटकाराने त्यांचं स्वागत केलंय इम्रान मंसूरी यांनी. खरोखरच हा षटकार त्यांच्या स्वागतासाठी होता आणि खरोखरच त्या षटकाराने स्वागत झालंय सरांचं. पुन्हा एकदा मंत्री पार्क एंड कडून
तेज गतीचा मारा पुन्हा एकदा उंच अडलाय, फटका बसलाय, चेंडूच्या खाली येतोय ओंकार आणि हा झेल मात्र सुटला. एक धाव घेतले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाबन 2 धाव मात्र मिळणार नाहीयेत. याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपतोय आणि धाव संख्या मात्र झाली आहे ती म्हणजे 67 धावा झाल्याने 68 धावांचं आव्हान दिलंय. सचिन आणि आयान दोघांनाही समालोचन कक्षामध्ये यायचं. आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय समालोचक सुनील घाडगे यांच्याकडून. सचिन आणि आयान दोघांनाही समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपल्या प्रत्येकी लगातार 3 षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला जाहीर झाले ते घेऊन जायचंय. आयान आणि सचिन 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 प्लीज प्लीज प्लीज. ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं, साई मोर्या ग्रुपचे सर्व गणपतजी कासार साहेब, त्याचबरोबर बाबा सावंत साहेब आणि त्यांच्यासोबत संजयजी परब साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दिंडोशी नगरीमध्ये, दिंडोशी प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष हार्दिक 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 स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच या स्पर्धेला त्यांची उपस्थिती 4 चांद लावणारी आहे. कारण अशीच व्यक्तिमत्व आणि अशीच व्यक्ती आपल्याला ह्या दिंडोशी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते परब साहेब तसेच आलेले संजय सर, सर्वांचं हार्दिक अभिनंदन. 68 धावांसाठी 24 चेंडू आणि 68 धावा. सचिन प्लीज स्टेजच्या मागे या, तुमचं पारितोषिक माझ्याकडेच आहे. धन्यवाद. 100. आता मात्र गोरेगाव नगरीमध्ये दिंडोशी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय तो म्हणजे ओमकार शिंदे. स्ट्राईक वरती पहिला चेंडू सरळ दिशेत मारलाय, चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळत आहेत. पण खरोखरच या फलंदाजाने गेल्या वर्षी दिंडोशी प्रीमियर लीग गाजवली होती. तोच ओमकार शिंदे स्ट्राईक वरती. वेदांत शिंदे नॉन स्ट्राईकला निशान मुलाराम गोलंदाजी करतोय. डावकरी हाताचा गोलंदाज, तेज गतीचा मारा, वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. आता मात्र धाव संख्या झाले 1 चेंडू 3 धावा. मुलाराम गोलंदाजी करतोय, तेज गतीचा मारा, डावकुरी हाताचा गोलंदाज सामना करतोय वेदांत शिंदे. एक नावलेला फलंदाज आहे. 68 धावांचं लक्ष आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा स्वेर मारा, वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावेने भर पडते, धाव संख्या वाढते. धाव संख्या 1 चेंडू झाला आणि 4 धावा झाल्यात. वेदांत शिंदे स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईकला निशान. हा चेंडू परत एकदा उंच भिरकावलाय, चेंडू चाललाय सीमारेषेपार, षटकार, 6 धावा. वेदांत शिंदे एक तडाखेबंद फलंदाज आपण या मैदानामध्ये पाहतोय. कारण 68 धावांचं लक्ष आहे. पहिला षटक प्रगतीवरती आहे. 2 चेंडू आणि धावा मात्र झाल्या आहेत 10. 68 धावांचं लक्ष आहे. चांगला समाचार घेतोय वेदांत शिंदे. मुलाराम यांचा
चेंडू पुन्हा एकदा भिरकावलाय, चेंडूचा सीमा रेषेवर षटकार 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 6. जर 68 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे तर अशा फलंदाजीची गरज आहे आणि वेदांत तीच फलंदाजी करतोय. आपल्या बॅट मधून घनघाती षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून धावा मात्र आल्यात त्या म्हणजे 12, वैयक्तिक 12, 2 षटकार आणि 2 अशा 14 धावा वेदांतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सज्ज होतो वेदांत मुलारामचा सामना करण्यासाठी. मंत्री पार्क एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज डावकुरी हाताचा गोलंदाज. वेदांसाठी सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. हा अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय मोराराम यांची. पुन्हा एकदा पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, स्फेअर मारा, व्हाईट बॉलचा इशारा. याचबरोबर अतिरिक्त धाव येणे, धाव संख्या मात्र वाढते. धाव संख्या होते 17 धावा. पहिला षटक महागड. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय, मैदानाला गुदगुल्या करत 1 धाव मात्र मिळणार. एका धावीनंतर धाव संख्या मात्र वाढते, धाव संख्या 18. आणि आता डावकुऱ्याचा फलंदाज निशांत. निशांतसाठी चेंडू, पूलचा फटका, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र झाली आहे ह्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र झाली आहे 19 धावा. 68 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये अतिशय सुंदर असे 2 षटकार आपण पाहिलेत. ते म्हणजे वेदांत शिंदेच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्ट्राईक वरती वेदांत गोलंदाजी करण्यासाठी जलसा. पहा पण जलसा यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला वेदांत शिंदे. उजव्या त्याचा मध्यम गतीचा मारा, पहिला चेंडू उकशात तटवला, 1 धाव मात्र मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? आणि दुसरी धाव मात्र मिळणार. अशक्य होतं पण शक्य केलंय, कारण चेंडूची फेक मात्र स्वेर झाली आणि या 2 धावानंतर धाव संख्या मात्र झाली 21. जलसा यांचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी वेदांत शिंदे, उजव्या हाताचा फलंदाज. हा चेंडू सरळ रेषेत अडवला, क्षेत्ररक्षक चेंडू वरतोय, झेल मात्र सुटतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषेबार. चौकार चौकार चौकार, 4 धावा. एक जीवनदान मात्र नक्कीच मिळालंय वेदांत शिंदेला आणि खरोखरच त्याचा फायदा उठवणार का वेदांत शिंदे? पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय, नो बॉल आणि हा चेंडू चाललाय. पंच नो बॉलचा इशारा. नो बॉल वरती वेदांत शिंदेच्या बॅट मधून आपण पाहिला तो षटकार. याचबरोबर धाव संख्येमध्ये मात्र बदल होतोय. धाव संख्या मात्र विजयाच्या चपळाने पुढे चालली आहे. धाव संख्या झाली आहे 32 धावा. वेदांत शिंदे काय फलंदाजी करतात. पुन्हा एकदा सुंदर सरळ स्टेट ड्राइव्ह, चेंडू सीमा रेषेबार, षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आले ते 4 षटकार आणि आपल्या संघाची धाव संख्या मात्र घेऊन चाललाय तो 38 विदाउट लॉस. काय फलंदाजी करतोय. 68 धावांचं लक्ष आहे आणि धाव संख्या मात्र दुसऱ्या षटकाचे काही चेंडू बाकी असताना धाव संख्या झाली 38. प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय आणि या प्रेक्षणीय सामन्यामध्ये 3 चेंडू झालेत. पंच 3 चेंडू झालेत म्हणजे 9 चेंडू आणि 38 धावा झालेत. काय फलंदाजी करतोय वेदांत शिंदे. पुन्हा एकदा सज्ज होतोय वेदांत सामना करण्यासाठी जलसा यांचा. मध्यमगतीचा तेज मारा मंत्री एंड कडून. हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू, निधाव चेंडू सरळ यष्टी रक्षक सचिन यांच्या हातामध्ये निभावतोय आणि ह्या चेंडूवरती धाव मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर 38. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जलसा यांचा.
सचिन साठी हा चेंडू सचिनने भिरकावलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पंच षटकार. खूप छान. काय फलंदाजी आपण पाहतोय वेदांतांची. हा त्यांच्या बॅटमधून निघालेला 5वा षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय तो वेदांत. आणि आपल्या संघाची धावसंख्या मात्र त्याने घेऊन पोहोचवले ती म्हणजे 44 धावा. दुसरा षटक चालू आहे. काही चेंडू बाकी असताना धावसंख्या 44. 68 धावांचं लक्ष. अतिशय नेत्रदीपक अशी फलंदाजी आपण पाहतोय ते वेदांत शिंदे यांची. सामना करतोय जलसा यांचा. आतापर्यंत 3 षटकार जलसा यांच्या गोलंदाजीवरती वेदांत यांनी तटवलेत आणि ते पण लांब उंच आणि नेत्रदीपक. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषा तडवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र रोखणार नाही. एक धाव पूर्ण होते. याचबरोबर हे दुसरं षटक संपतंय आणि धावसंख्या मात्र झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर. माझे स्कोरर मित्र एकनाथ कदम मला सांगतात की धावसंख्या बिनबाद 45. बिनबाद 45. 45. आता मात्र वेदांत शिंदे वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय आणि आता गरज आहे 12 चेंडू. टुनटुना टुनटुन 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 23. प्रेक्षक आपल्यासाठी आम्ही सांगतो 12 चेंडू 23 धावा आणि वैयक्तिक 41 धावांवरती फलंदाजी करतोय तो वेदांत शिंदे. वन मॅन आर्मी असा हा सामना त्याने चालू ठेवला. संघाची धावसंख्या झाली 45. वैयक्तिक 41 धावांवरती वेदांत फलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रियम पांडे. उंच पुरसा गोलंदाज. पहिला चेंडू सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू उजव्या शेच्या बाहेरून चाललाय. यष्टीरक्षक सचिन यांच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण बदलतंय. 11 चेंडू 23. 11 चेंडू 23. प्रियम पांडे उंच पुरासा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. मंत्री पार्क एंड कडून सामना करण्यासाठी सज्ज आहे वेदांत शिंदे. पुन्हा एकदा खूपच चांगलासा बाउन्सर. पंच वन बाउन्सर निर्णयाला मंचाकडून. सुंदर गोलंदाजी प्रियम पांडे कडून. 2 चेंडू निर्धाव आणि आता मात्र वेदांत शिंदेला शांत करण्यामध्ये प्रियम पांडे सक्सेस झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू. 3 चेंडू निर्धाव टाकलेत प्रियम पांडेने. ज्या फलंदाज वैयक्तिक 41 धावांवरती फलंदाजी करतोय. आपल्या एंट्री गेटवरती आपल्या मीनाताई ठाकरे मैदानाच्या एंट्री गेटवरती जे आमचे सहकारी गेलेत स्वागत करण्यासाठी. पुन्हा एकदा प्रियम पांडे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. 4 चेंडू निर्धाव निघतायत. एकनाथ या षटकामध्ये नक्कीच सामन्याचा पारडं कुठेतरी जड होताना पाहतोय आपण. कारण आता 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. प्रियम पांडे टुन टुना टुन टुन टुना टुन 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 टुन. काय गोलंदाजी टाकतोय. सुंदर अशी गोलंदाजी. तेज मारा. हा चेंडू पुन्हा एकदा 5वा चेंडू निर्धाव. मयूर जाधव यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या कमिटीचे सदस्य गेटवरती उभे आहेत. मयूर सर 12-23 पाहिजे होता आणि आता मात्र 7 चेंडू 23 पाहिजे. 22 पाहिजे. 7 चेंडू 22. 7 चेंडू 22. हे षटक निर्धाव निघणार का. हा चेंडू पण काय मारलाय लॉंगअपच्या दिशेने. चेंडू चालला सीमारेषेबाहेर. हा येतोय वेदांच्या बॅट मधून. लांब लचक. षटकार षटकार षटकार. 6 धावा. या 6 धावानंतर समीकरण मात्र बदललंय. आता काय म्हणतो 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. कारण ह्याच्या अगोदर आपण जो पाहिला एक सामना
लीग मधला. त्या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना तो सामना 1 धावेने संघाने जिंकला होता. काय गोलंदाजी झाली होती. आणि आता प्रियम पांडेने सुद्धा काय गोलंदाजी केली. 23 धावांचं लक्ष असताना फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि आता गोरेगावचा एक फिरकी बट्टू, गोरेगावचा वंडर बॉय आयान गोलंदाजीसाठी येतोय आणि सामना सज्ज करण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज निशांत. डावकुरी हाताचा फलंदाज निशांत. आतापर्यंत निशांतने 1 चेंडूचा सामना केला आणि आता मात्र आयान पहा आपण एक नावाजलेलं नाव रत्नागिरी चिपळूण मध्ये सुद्धा त्याने आपली गोलंदाजीची धार दाखवली होती. आणि पहिला चेंडू त्यांचा, सुंदर चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव मात्र मिळणार शंका नाहीये. एका धावेनंतर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या आता मात्र झाली आहे. आता मात्र 5 चेंडू. पाच चेंडू 15 धावांची आवश्यकता. वेदांत शिंदे, हा चेंडू वेदांसाठी काय तडवलाय, सरळ इथे मारलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू चाललाय सीमारेषे पार, हा येतोय षटकार षटकार षटकार. आणि खरोखरच काय फलंदाजी केले वेदांत शिंदे. 50 धावा झाल्या, बॅट उंच करायची आहे. वेदांत खरोखरच काय फलंदाजी केले वेदांतने. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतोय वेदांत शिंदेच्या बॅट मधून. आतापर्यंत 6 षटकार, 7 षटकार आपण पाहिलेत. 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा सामना बाकी. हा चेंडू सरळ तटवलाय आणि पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि हा झेल होतोय. काय झेल झालाय, सुंदर असा झेल झालाय. पण वैयक्तिक 50 धावा करून तंबू मध्ये परत तो वेदांत शिंदे. आता मात्र समीकरण उरलंय 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पुढचा फलंदाज कोण येणार मैदानामध्ये, कारण सामन्याची रंगत आणि सामना जर हा आपल्याला पुढे न्यायचा असेल तर पुढचा 3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहावाच लागेल. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र फलंदाज ठरलेला आहे उंच पुराचा संघाचा आधारस्तंभ अजय खांबे. 3 चेंडू 9. स्ट्राइक वरती आलाय गणेश. हा सुद्धा एक नावाजलेला फलंदाज आहे, कारण तो 1 डाऊन फलंदाजीकडे आलाय. तर नक्कीच 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. हा चेंडू सुंदर चेंडू आहे यांचा. निर्धाव चेंडू निघतोय, सरळ यष्टी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये सामावतोय. निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण झालंय 2 चेंडू 9 धावा. आयान हा सामना फिरवणार का, गणेश या सामन्यामध्ये काही चित्र बदलणार का, सामन्याची रंगत वाढणार का, की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. हा प्रेक्षणीय सामना, हा सर्व प्रेक्षकांसाठी असा एक सामना आहे. प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. 2 चेंडू 9 धावा. आयान मध्यम गतीचा तेज मारा मंत्री पार कडून. हा चेंडू पुन्हा एकदा कुंडबाचा चेंडू, निर्धाव चेंडू निघतोय आणि जवळजवळ हा सामना आयाने आपल्या गोलंदाजीच्या पृथक्करणावरती आपल्या हातात आणला. 1 चेंडू आणि आता मात्र धावसंख्येची गरज आहे 9. नाही, खरोखरच अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आयान करतोय. सुंदर अशी गोलंदाजी आपण त्याची पाहिली. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गणेशांना 2 निर्धाव चेंडू त्यांनी लगातार टाकले. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू ऑफ साईडला तटवला. एक डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 8 धावाने हा सामना जिंकलाय. प्रेक्षणीय सामना आपण पाहिला आणि या प्रेक्षणीय सामन्यामध्ये विजय झालाय संघ मेवाड 11 संघाने 8 धावाने हा सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचं हार्दिक अभिनंदन. प्रेक्षणीय सामना होता. अशा सुंदर अशी फलंदाजी केली वेदांत शिंदे. वैयक्तिक 52 धावांवरती त्यांनी फलंदाजी केली.